थांब, फक्त 10 सेकंद थांब. जर तुझ्या डोक्यात 100 विचार चालू आहेत, रात्री झोप येत नसेल आणि टेन्शनने जीव घाबरत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. कारण स्वामींनी आज तुझ्यासाठी खास संदेश पाठवलाय. बघ भावा, आजकाल प्रत्येकालाच टेन्शन आहे. कोणाला पैशाचं टेन्शन, कोणाला नोकरीचं, कोणाला घरातलं. आपण देवळात जातो, प्रार्थना करतो, पण मन शांत होत नाही. का होत नाही? कारण आपण स्वामी काय सांगतात ते ऐकतच नाही. अक्कलकोटमध्ये एकदा एक भक्त खूप रडत स्वामींकडे आला आणि स्वामींना म्हणाला, महाराज, माझ्यावर खूप संकट आहेत. कर्ज झालंय, घरात आजारपण आहे. मी काय करू स्वामी, सांगा तुम्हीच. तेव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले, बाळा ऐक, फक्त 3 गोष्टी लक्षात ठेव. पहिली गोष्ट, जे झालं ते चांगल्यासाठी झालं. भूतकाळाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि दुसरी गोष्ट, जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीच होईल. भविष्याची चिंता करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, फक्त आजचा दिवस चांगला जग. आज जे काम हातात आहे ते प्रामाणिकपणे कर, बाकी सगळं माझ्यावर सोडून दे. आणि स्वामींनी शेवटी त्याला एकच उपाय सांगितला, नामस्मरण कर बाळा. दिवसातून 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप कर. बघ, टेन्शन कसं पळून जाईल. बघा मित्रांनो, स्वामी आजही आपल्याला हेच सांगत आहेत. टेन्शन घेऊन एकही समस्या सुटत नाही. टेन्शन घेणे हा त्यावरचा उपाय असूच शकत नाही. उलट आपलं शरीर आणि मन आजारी पडतं. म्हणून आजपासून हे 3 नियम पाळा. नंबर 1, सकाळी उठल्यावर पहिलं काम 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. नंबर 2, जी गोष्ट तुमच्या हातात नाही त्याचा विचार करणं बंद करा. आणि नंबर 3, रात्री झोपण्याआधी स्वामींना सांगा, महाराज, सगळी जबाबदारी तुमची, मी निश्चिंत झोपेन. फक्त 7 दिवस हे करून बघा, फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल. जर हा संदेश तुमच्या मनाला शांती देऊन गेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि असे रोजचे स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता नवीन संदेशासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.